माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं म्हणतात, पण जो स्वतःच्या चुका सुधारतो तोच खरा माणूस म्हणून घडत असतो. तुम्ही कष्ट करताय, तुमचं वर्तनही चांगलं ठेवता, कधी कुणाचं वाईटही केलेलं नाही, पण तरीही तुम्ही समाधानी नाही आहात का? जग पुढे जातंय, पण तुम्ही दुःखाच्या किंवा अपयशाच्या गुंत्यात फसलाय का? जर असं असेल तर तुमच्यात टॅलेंटची कमी आहे, हे त्यामागचं कारण नाहीये. तर कदाचित तुम्ही अशा चुका करत आहात ज्यामुळे तुमच्या नकळत तुम्ही काही चुकीच्या सवयीमध्ये फसला आहात. या चुका दिसायला सौम्य वाटतात, पण वेळीच जर तुम्ही यांना दुरुस्त केलं नाहीत तर वेळ निघून जाईल आणि यांचा खूप गंभीर परिणाम आपल्याला भोगावा लागेल. चाणक्य म्हणतात की स्वतःच्या चुकांवरून शिकावं म्हटलं तर आयुष्य खूप लहान आहे, म्हणूनच आपल्याला दुसऱ्यांच्या चुकांमधूनही शिकणं गरजेचं आहे. आज आपण अशाच 10 चुका बघणार आहोत, ज्या वेळीच सुधारल्या तर तुमचं आयुष्य 10 पटीने सुखी आणि यशस्वी होईल. नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि स्टोईक विचारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. चूक नंबर 1, वेळ वाया घालवणे. वेळेची किंमत कुणी सांगू शकेल का? एकदा गेलेला पैसा परत कमवता येतो, पण एकदा गेलेली वेळ ही परत कुणालाच मिळवता येणार नाही. सोशल मीडिया, रील्स किंवा निरर्थक लोकांमध्ये, फालतू गप्पांमध्ये दिवसातले 4 ते 5 तास वाया घालवणे म्हणजे एक प्रकारची आत्महत्याच झाली ना. वेळेला किंमत द्या, तरच वेळ तुमची किंमत करेल. या वेळेचा वापर करून स्वतःची ग्रोथ करा. फक्त आर्थिक प्रगतीच्याच मागे लागू नका, तर या वेळेचा वापर करून तुमचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासही करा. छोटासा टाइम टेबल बनवून तपासून बघा की तुम्ही दिवसातून किती वेळ वाया घालवताय. मग नक्कीच तुमचे डोळे उघडतील. चूक नंबर 2, दुसऱ्यांशी तुलना करणे. तुमच्या दुःखाचं मूळ कारण हे इतरांशी तुलना करणे हेच आहे. त्याच्याकडे गाडी आहे, माझ्याकडे का नाही? त्याचं प्रमोशन झालं, माझं का नाही? अशा प्रकारच्या विचारांमध्ये स्वतःला गुंतवू नका. लक्षात असू द्या, सूर्याची आणि चंद्राची तुलना होऊ शकत नाही. दोघेही आपापल्या वेळी चमकत असतात. तुमची स्पर्धा ही इतर कुणाशी नसून तुम्ही काल जे व्यक्ती होता त्या व्यक्तीशी आहे. रोज स्वतःला विचारा, कालपेक्षा आज मी 1% तरी चांगला होऊ शकलो का? चूक नंबर 3, लोक काय म्हणतील हा रोग. जगातला सर्वात मोठा रोग म्हणजे काय माहितीये का? हा आहे लोक काय म्हणतील. तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुम्ही लोकांसाठी जगत नाही आहात. लोकांकडे जेव्हा काही काम नसतं ना, तेव्हा ते एकमेकांना नावं ठेवत असतात. त्यांचं मन जिंकण्यासाठी तुम्ही स्वतःच्या स्वप्नांचा गळा घोटण्याची काही एक गरज नाहीये. आपल्या पूर्वजांनी म्हटलेलंच आहे, ऐकावे जनाचे पण करावे मनाचे. त्यामुळे लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचं मन काय म्हणतं ते ऐकण्याचा प्रयत्न करा. जी लोक खरंच तुमच्यावर प्रेम करत असतील ना, ती तुमचं वागणं समजून घेतील आणि त्यांना तुमचा आनंद हा तुमच्या या स्टेटसपेक्षा जास्त महत्वाचा वाटेल. चूक नंबर 4, चुकीच्या लोकांची संगत. तुम्ही कोणत्या लोकांसोबत उठता बसता यावरून तुमचं भविष्य ठरत असतं. कारण तुमचे विचार हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या विचारांच्या सरासरीवरून ठरत असतात. जी लोक सतत रडगाणे गाणारी आहेत, तुमची निंदा करणारी आहेत, तुमचे पाय ओढणारी आहेत, अशा लोकांना तुमच्या आयुष्यातून ब्लॉक करा. कारण ही लोक तुमचा कॉन्फिडन्स तोडतात. तुम्ही मोठी स्वप्ने पाहत असाल तरी तुमची स्वप्ने लहान करून टाकत असतात. तुम्ही ज्यांच्यासोबत राहता अगदी त्यांच्याप्रमाणेच बनत असता. त्यामुळे अशा टॉक्झिक लोकांसोबत वावरण्यापेक्षा जी लोक प्रगती करणारी आहेत, चांगल्या विचारांची आहेत, त्यांच्यासोबतच राहा. चूक नंबर 5, आरोग्याकडे दुर्लक्ष. आजकालच्या धावत्या जगात जिथे महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, तिथे आपल्या सगळ्यांनाच वाटतंय की आत्ताच कमावून घेतो, बाकीचं नंतर बघून घेऊ. पण
पैशांच्या मागे धावताना शरीराकडे दुर्लक्ष करणं ही तुमची सर्वात महागडी चूक बनेल. जर बीपी, शुगर आणि पाठदुखीने तुमचं शरीर जर्जर झालेलं असलं तर त्या कमावलेल्या कोट्यावधी रुपयांचा देखील आनंद तुम्ही कसा घेऊ शकाल बरं? तुमची तब्येत कितीही खराब झालेली असो, आजपासून आरोग्याची काळजी घ्यायला सुरुवात केली तर लगेच बदल घडायला सुरू होतील. काही जरी होत नसलं तरी रोज निदान 30 मिनिटे चालणे, व्यायाम, जेवणातून जंक फूड कमी करणे आणि पाणी जास्त पिणे आणि यासोबतच झोप पूर्ण करणे, एवढं लक्ष तर प्रत्येक जण देऊच शकतं. चूक नंबर 6, अपयशाला घाबरून प्रयत्नच न करणे. आयुष्यातली सर्वात मोठी चूक कोणती माहितीये का? कधीच चूक न करणं. चूक होईल या भीतीने प्रयत्नच करणं बंद करणं म्हणजे जिवंतपणे मेल्यासारखंच होईल. लक्षात असू द्या, यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कित्येक अपयशांना, कित्येक चुकांना आधी सामोरे जावं लागतं. मग त्यातून शिकवण घेऊन मगच स्वतःत बदल करता येतात आणि त्यानंतर तुम्ही यश मिळवू शकता. यापुढे कधीही नवीन गोष्टी करत असताना स्वतःला असं म्हणा, जरी चुकलो तरी चालेल, काही हरकत नाही, पण न केल्याचा पश्चाताप मी कधीच सहन करू शकणार नाही. यानंतर तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक फेलियर मधून मिळालेली शिकवण स्वतःसाठी नोट करून ठेवण्याची सवय लावा. चूक नंबर 7, भूतकाळात अडकून राहणे. आपल्याला एक सवय असते, आपण बोलताना कधी कधी असं बोलायला लागतो, तेव्हा असं झालं नसतं तर आज वेगळी परिस्थिती राहिली असती, किंवा त्याने मला धोका दिला म्हणून असं झालं. यासारख्या जुन्या भूतकाळातल्या विचारांना आपल्याला बंद करावं लागेल. आपण गाडी चालत असताना सतत रेअर व्ह्यू मिरर मध्ये जर पाहत राहिलो तर रस्त्यावर अपघात होत असतो. अगदी त्याचप्रमाणे नेहमी भूतकाळात अडकून राहणे आपल्याला धोक्याचं बनू शकतं. यासोबतच जेव्हा भूतकाळातच अडकून राहतो तेव्हा आपल्याला कधीच वर्तमानातलं सौंदर्य दिसू शकणार नाही. त्यामुळे यापुढून जे बदलू शकत नाही त्या गोष्टीला स्वीकारण्याचा सराव करा. वर्तमानात जगा, कारण तोच तुमच्या स्वतःच्या मालकीचा आहे. चूक नंबर 8, स्वतःवर अविश्वास. माझ्याकडून ते होणारच नाही किंवा मी त्या लेवलचाच नाही, अशा प्रकारचे शब्द तुम्ही स्वतः सोबत जर वापरत असाल तर तुम्ही स्वतःला मागे खेचताय. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर जग तुमच्यावर भरोसा का ठेवेल? जर तुम्ही मोठमोठ्या ध्येयांविषयी कॉन्फिडंट नसाल तर त्या ध्येयांना छोट्या छोट्या भागात तोडून ते छोटे छोटे गोल्स आधी पूर्ण करा. मग प्रत्येक यश नोंदवून ठेवा. हे छोटे छोटे यश तुमच्यातल्या सामर्थ्याचे पुरावे बनतील आणि तुमच्यातला सेल्फ डाऊट हा निघून जाईल. स्वतःशी नकारात्मक सेल्फ टॉक हे पूर्णपणे बंद करा. मी हे करू शकेल का याला मी हे करेनच याने रिप्लेस करा. चूक नंबर 9, कुटुंबापेक्षा कामाला महत्त्व देणे. करिअर महत्त्वाचे आहे, आयुष्यात तुमची खूप प्रगती व्हावी हेही खूप महत्त्वाचं आहे, पण तुमचं करिअर हा तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे. तुमचं करिअर हे तुमचं आयुष्य नाही, तुमचं आयुष्य हे तुमचं कुटुंब आहे. जेव्हा तुम्ही आजारी पडता आणि हॉस्पिटलच्या एका बेडवर असताना तेव्हा तिथे तुमचे क्लायंट्स किंवा तुमचा बॉस तुमच्या शेजारी बसून राहत नसतो, तर तुमचे कुटुंबीय तिथे 24 तास असतात. यशाच्या शिखरावर पोचल्यावर तिथे देखील आनंद साजरा करावा म्हटला तरी देखील तिथेही आपल्याला आपलीच माणसं हवी असतात. सगळं परत येईल, पण मुलांचं बालपण, आई वडिलांचा उरलेला वेळ, जोडीदाराचं यूथ या गोष्टी मात्र परत कधीच येणार नाहीत. कामे करा, पण फक्त कामातच गुंतून राहू नका. दिवसातला काही काळ तरी फक्त फॅमिली टाइम असू द्या. एकत्र जेवणं, फिरणं, बोलणं, ह्या नंतर येणाऱ्या ज्या तुमच्या आठवणी असतात ना, त्या आठवणी म्हणजे याच गोष्टी असतात. चूक नंबर 10, बदल न स्वीकारणं. जग, टेक्नॉलॉजी, शेअर मार्केट, लोकांचं माइंडसेट सगळं काही प्रचंड वेगाने बदलत चाललंय.
जर आपण याकडे दुर्लक्ष करून आमच्या वेळेला असं नव्हतं असं म्हणत तिथेच अडकून राहिलो तर आपण मागे पडू. साचलेलं पाणी सडतं आणि वाहतं पाणी मात्र निर्मळ आणि फ्रेश राहतं असं म्हणतात. जुने विचार, जुन्या पद्धती या गोष्टी माहिती असणं महत्वाचं आहेच, पण यासोबतच नव्या स्किल्स शिकणं, तुमचं वय कितीही असलं तरी नव्या जनरेशनचं ऐकणं, फुल्ली ॲग्री नसाल तरी ओपन माइंडेड असणं या गोष्टी गरजेच्या आहेत. बदल हा तुमचा शत्रू नाही, तर तो तुमचा गुरु आहे. तो तुम्हाला शिकवायला आलेला आहे. तर मित्र हो, या चुका आपण सगळेच थोड्या फार का प्रमाणात होईना करतोच. माणूस हा चुकीचा पुतळा आहे असं म्हणतात, पण जो स्वतःच्या चुका सुधारतो तोच खरा माणूस म्हणून घडत असतो. आजच स्वतःला एक वचन द्या की मी या 10 चुका कधीही करणार नाही. यातली कोणती चूक तुम्ही सध्या करत आहात ते मला प्रामाणिकपणे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला देखील स्वतःमध्ये बदल करायचं असेल, जर तुम्ही असं ठरवलेलं असेल तर कमेंटमध्ये आय विल चेंज असं लिहा. धन्यवाद मित्र हो.